शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीवरून विरोधकांनी आज विधिमंडळामध्ये प्रचंड गोंधळ घातला। विधान परिषदेच्या वेलमध्ये येत विरोधकांनी कर्जमाफीसाठी जोरदार घोषणाबाजी केली। विरोधकांच्या या गोंधळानंतर विधान परिषदेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं। त्यामुळे विरोधक शेतकरी कर्जमाफीवरून चांगलेच आक्रमक झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय। दरम्यान कर्जमाफीवरून विरोधकांनी गोंधळ घातल्यानं विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आजही दिवसभरासाठी स्थगित करण्यात आलंय। शिवसेनेसह विरोधकांच्या शेतकरी कर्जमाफीच्या मागणीला मुख्यमंत्र्यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय। बँकांचे घोटाळे लपवण्यासाठी विरोधकांना कर्जमाफी हवी आहे अशा शब्दात विरोधकांवरती हल्ला चढवतानाच या मुद्द्यावरती लवकरच केंद्र सरकारसोबत चर्चा करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। शेतकरी कर्जमाफीच्या मुद्द्यावरती आज ते विधानसभेत बोलत होते। दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली, मात्र विरोधकांच्या घोषणाबाजीला न जुमानता मुख्यमंत्र्यांनी आपलं भाषण पूर्ण केलं। तोपर्यंत आपण कर्जाकडनं अध्यक्ष महोदय या ठिकाणी रिलीफ आणि रिहॅबिलिटेशन कडनं गुंतवणुकीकडे आपली अर्थव्यवस्था नेणार नाही, तोपर्यंत अध्यक्ष महोदय या ठिकाणी खऱ्या अर्थानं होऊ शकत नाही। आज अध्यक्ष महोदय राज्याच्या उत्पादकतेमध्ये आपण शेवटच्या 5 राज्यामध्ये येतो, त्यामुळे हमीभाव परवडत नाही। 80% शेती आधी कोरडवाहूची अध्यक्ष महोदय, हे जर आम्ही बदललं नाही, कितीही कर्जमुक्ती केली, पुढच्या वर्षी तो शेतकरी कर्जबाजारी असेल। अध्यक्ष महोदय, आम्ही केंद्र सरकारची या संदर्भात चर्चा करणार आहोत, केंद्रीय अर्थमंत्री असतील, कृषी मंत्री असतील, सगळ्यांची। कारण अध्यक्ष महोदय, मागची जी कर्जमाफी झाली ती देखील केंद्राने केली होती, ती राज्याने केलेली नाही। कर्जमाफी आवश्यकच आहे, पण ती कधी दिली पाहिजे? अध्यक्ष महोदय, एकीकडे ही जर कर्जमाफी 30,000 कोटीची एकट्या राज्य सरकारने केली अध्यक्ष महोदय, तर या राज्य सरकारकडे शेतकऱ्यांकरता गुंतवणुकीकरता पैसा उरणार नाही, राज्यातल्या कामांकरता पैसा उरणार नाही। अध्यक्ष महोदय, कर्जमाफी केली तर अध्यक्ष महोदय, ही कर्जमाफी ही केवळ बँकांची होते आणि यंदा बँकांची कर्जमाफी याकरता पाहिजे आहे। अध्यक्ष महोदय, बँकांचे घोटाळे लपवण्याकरता ज्यांना बँकांची कर्जमाफी हवी आहे, अध्यक्ष महोदय, खऱ्या अर्थानं या ठिकाणी कर्जमाफी मागण्याचा अधिकार कोणाला असेल तर शिवसेनेला आणि भाजपला आहे, ज्यांना नाही। अध्यक्ष महोदय, यांना तो अधिकार नाही आहे, कारण अध्यक्ष महोदय, आज शेतकऱ्यांची अवस्था ही केवळ यांच्यामुळे अशा प्रकारे